ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जगभरामध्ये सध्या केवळ कोरोनाच्या लसीची चर्चा सुरू आहे। त्यातही ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या बाबतीत भारतीयांना प्रचंड उत्सुकता आहे। ऑक्सफर्डमध्ये कोरोना लसीची तयारी नेमकी कशी सुरू आहे, या लसीवरचं संशोधन कसं सुरू आहे, ही लस केव्हा तुम्हा आम्हासाठी उपलब्ध होऊ शकेल, या सगळ्या बाबतीत आपल्याला खूप उत्सुकता आणि जाणूनही घ्यायचं आहे। ब्रिटनमध्ये फायझरच्या लसीला परवानगी मिळाली आणि आता ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीनं सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही लस भारतात कधी येणार, याकडे 130 कोटी भारतीयांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातले मराठमोळे शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात थेट ऑक्सफर्डवरनं आपल्याशी जोडले जात आहेत, लंडनवरनं आपल्याशी जोडले जात आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, परंतु त्यापूर्वी डॉक्टर नानासाहेब थोरात यांची आपण ओळख करून घेऊयात की ते नेमके कोण आहेत। ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात मेडिकल सायन्स विभागामध्ये मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ते काम करतात। 2008 मध्ये शिवाजी विद्यापीठातनं त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये MSc केलं। तर DY पाटील विद्यापीठातनं भौतिकशास्त्रात सुवर्ण पदकासह त्यांनी PhD पूर्ण केलाय। 2012 सालापासून 50 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पेपर्स त्यांनी सादर केलेले आहेत संशोधनामधले। आतापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय पुस्तकं, 3 आंतरराष्ट्रीय पेटंट आणि इन्व्हेन्शन्स त्यांच्या नावावरती आहेत। देश विदेशातल्या अनेक फेलोशिप आणि पुरस्कारांसाठी डॉक्टर नानासाहेब थोरात यांची आजपर्यंत निवड करण्यात आली आहे। लहान मुलं आणि महिलांमधल्या ब्रेस्ट कॅन्सर बाबतचं त्यांचं संशोधन बरंच मोठं आहे। कोरोना आणि ब्रेस्ट कॅन्सर या संदर्भातल्या संशोधनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। आणि थेट लंडनवरनं ते आपल्या सोबत आहेत। ऑक्सफर्डच्या लसीचं काम कसं सुरू आहे, त्याची प्रगती कशी आहे, ही लस कशी आणि कधी उपलब्ध होईल, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। डॉक्टर नमस्कार, आपलं खूप मनापासून स्वागत एबीपी माझामध्ये। धन्यवाद सर। आपण लसीबद्दल तर बोलणारच आहोत, त्याबद्दल खरं तर खूप बरेच प्रश्न आहेत, पण साताऱ्यातलं मायणी हे गाव आणि मायणी गावातनं थेट लंडनपर्यंत, ऑक्सफर्डपर्यंत तुम्ही पोहोचलात, याचा आम्हा सगळ्यांना खूप अभिमान आहे। हा प्रवास तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? हो, मायणी हे माझं सातारा जिल्ह्यातील गाव आहे। तिथून माझं जवळपास 12वी पर्यंत शिक्षण झालं। त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये BSc झाली आणि शिवाजी विद्यापीठातून MSc आणि DY पाटील विद्यापीठ कोल्हापूरमधून PhD झाली। माझं जवळपास PhD पर्यंत जो सब्जेक्ट होता तो फिजिक्स होता आणि ऍक्सिडेंटली मी मेडिसिन फील्डमध्ये आलो आणि सध्या माझा पूर्णतः रिसर्च हा मेडिसिनमध्ये आहे। कॅन्सर आणि लहान मुलामधील ब्रेन कॅन्सरवरती सध्या माझा ऑक्सफर्डमध्ये प्रोजेक्ट आहे। याच्यापूर्वी आम्ही कोलन कॅन्सर, महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर याच्यावरती काम केलं आहे आणि आता आमचं जे दुसरा प्रोजेक्ट चालू आहे ते कॅन्सर पेशंटवरती कोरोनाचा काय इफेक्ट होतो आणि लस आल्यानंतर कॅन्सर पेशंटवरती आणखीन त्याचा काही वेगळा इफेक्ट होईल का, याच्याबद्दल आमचं पुढचं संशोधन सुद्धा चालू आहे। सर, सध्या जगाचं लक्ष किंवा भारताचं लक्ष खास करून ज्या लसीकडे आहे, त्या ऑक्सफर्ड लसीच्या बाबतीत तुम्ही महाराष्ट्राला, मराठी माणसांना आणि अख्ख्या देशाला एक पॉझिटिव्ह बातमी कशी द्याल, काय द्याल, कसं संशोधन सुरू आहे ऑक्सफर्डच्या लसीचं? सर्वात प्रथम मी एवढं सांगेन की कालपर्यंत आपण म्हणत होतो की लस कधी येणार, पण मी आज सांगतो की लस आलेली आहे। कालच ब्रिटन सरकारनं फायझरच्या लसीला इथं परमिशन दिलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यापासून फायझरची लस ही जवळपास ब्रिटनमधील 50 हॉस्पिटलमध्ये दिली जाणार आहे। त्यांनी हॉस्पिटलची लिस्ट वगैरे जाहीर केलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथे जी लस दिली जाणार आहे ती हेल्थ वर्करना नाहीये, तर जिथं काही केअर होम्स असतात, म्हणजे जिथं फारच वयोवृद्ध लोक, जवळपास 80-90 वर्षाचे लोक जे अशा केअर होम मध्ये, सरकारी केअर होम मध्ये असतात, त्या लोकांना सर्वात प्रथम लस दिली जाणार आहे। कारण जे इथं जे डेथ रेट होता तो त्या लोकांचा सगळ्यात जास्त होता आणि पॅरलली हेल्थ वर्करना दिली जाईल। तर या दोघांची सगळ्यात आधी प्रायोरिटी असेल, ही फायझर लसीबद्दल असेल। आपल्या भारताबद्दल सांगायचं म्हणाल तर फायझर लस आपल्याकडे काय उपलब्ध नसणार आहे किंवा मॉडर्नाची सुद्धा नसणार आहे। आपल्याकडे जी
सर्वात जास्त लस उपलब्ध असेल ती ऑक्सफर्डची असेल, त्यानंतर आपली भारतीय कंपनी भारत बायोटेकची सुद्धा असेल आणि रशियन स्पुटनिक सुद्धा असेल. जी रशियन आणि भारत बायोटेकच्या ज्या आहेत त्या थर्ड ट्रायलच्या आत्ता सुरू झालेल्या आहेत. ऑक्सफर्डची जी सिरम इन्स्टिट्यूट प्रोड्यूस करते लस, त्याच्या जवळपास थर्ड ट्रायल संपत आलेले आहेत. सो आपल्याकडे ऑक्सफर्डची लस लवकरात लवकर येईल अशी शक्यता दिसते. सर, जिथे त्या लशीचं सगळं संशोधन सुरू आहे तिथे अर्थात तुम्ही काम करता त्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये संशोधनाचं. तर ऑक्सफर्डमधलं हे संशोधन म्हणजे आपण भारताच्या लसीबद्दल बोलायचं झालं त्याच्यामध्ये सिरमचा सहभाग आहे. तर ऑक्सफर्डचं हे संशोधन आणि भारताचा सिरमचा सहभाग हे कसं कनेक्टेड आहे, कसं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे? ऑक्सफर्डचं इथं जे लसीवर जे संशोधन करणारं इन्स्टिट्यूट आहे, जेनेर इन्स्टिट्यूट, तिथं सारा गिल्बर्ट या त्याच्या हेड आहेत. कोरोना वॅक्सिनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी जवळपास 200 शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं वार्षिक बजेट 500 कोटीपेक्षा अधिक असतं आणि भरपूर बऱ्याच प्रकारचे शास्त्रज्ञ आणि हॉस्पिटल सुद्धा आहे. आता ऑक्सफर्ड बरोबर सिरमचे पूर्वीपासूनचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे करार आहेत अदर लसीबद्दल आणि त्यांचे म्हणजे सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादित करणारी संस्था आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जगात जी लस टोचली जाते सर्व लहान मुलांना त्यातील एक तरी लस ही सिरम इन्स्टिट्यूट मधून आलेली असते. एवढा त्यांचा मोठा सेटअप आहे. ऑक्सफर्ड बरोबर त्यांनी सुरुवातीलाच मला आठवतंय मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा जूनमध्ये त्यांनी तो करार केला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा आणि ऑक्सफर्डमध्ये झालेली म्हणजे जे इन्व्हेंट झालेली लस आहे त्याचं प्रोडक्शन हे सिरममध्ये होईल. भारतामध्ये ज्या ट्रायल होतील त्याचं प्रोडक्शन आणि क्वालिटी चेक सुद्धा सिरम तर्फेच केलं जाईल. मात्र युरोपमध्ये आणि UK मध्ये आणि अमेरिकेमध्ये जे ऑक्सफर्डची लस डेव्हलप केली जाते ती ॲस्ट्राझेनिका ह्या UK कंपनी बरोबर केली जाते. क्वालिटी कंट्रोल फेज 1 to फेज 3 ट्रायल याची सगळी जबाबदारी मात्र इकडे ॲस्ट्राझेनिका या कंपनीची आहे. अच्छा सर, अशा पॅन्डेमिकच्या वेळेला म्हणजे अख्खा देश लॉकडाऊनमध्ये गेला, अख्खं जग लॉकडाऊनमध्ये गेलं, आपल्या सगळ्यांचं आयुष्य थांबलं, लस येणं खूप तातडीची निकड बनलेली होती. तर अशा पॅन्डेमिकच्या वेळेला, महामारीच्या वेळेला जेव्हा लस शोधली जाते तेव्हा त्याचे टप्पे कसे असतात, काही वेगळी गणितकं त्यावेळेला बांधली जातात का, कशी येते या सगळ्या प्रोसेसमध्ये लस? हो, लस ही कशी एका रात्रीत किंवा एका वर्षामध्ये सुद्धा होत नाही. लस जवळपास ऑक्सफर्डच्या लसीचं सांगाल तर 10 वर्ष लागली यांना या लसीला. म्हणजे सुरुवात त्यांनी सार्सवर केलेली, त्यानंतर मर्स आणि ऍक्सिडेंटली त्यांना ब्रेक थ्रू मिळाला की जी मर्ससाठी त्यांनी डेव्हलप केलेली लस आहे त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन केलं तर आपण कोरोना व्हायरसला सुद्धा ती वापरू शकतो. फेब्रुवारीपासून त्यांनी लॅबमध्ये ट्रायल सुरू केले. लॅब ट्रायल असतात, त्यानंतर ॲनिमल ट्रायल होतात ज्या मार्च आणि एप्रिलमध्ये झाल्या आणि मे मध्ये अगदी एप्रिलच्या शेवटी त्यांनी पहिली जी लस आहे ती इथं दिली होती ह्युमन ट्रायलसाठी आणि त्यानंतर मग फेज 1 ट्रायल जे असते त्यामध्ये फार थोडे म्हणजे 10 ते 15च ट्रायलसाठी पेशंट घेतले जातात आणि त्याच्यावरती चेक केलं जातं की ही लसीमुळे त्यांना काही साईड इफेक्ट तर होत नाहीत का. हे समजल्यानंतर सेकंड ट्रायलला क्वांटिटी वाढवली जाते, मग 100 किंवा अगदी 1000 पर्यंत वापरतात आणि पुन्हा एकदा तेच चेक केलं जातं की याच्यामुळे काही साईड इफेक्ट होत नाहीत का. थर्ड जी स्टेज असते ती मात्र वेगळी असते. त्याच्यामध्ये हे चेक केलं जातं की ही लस दिली जाते आणि ट्रायल ज्या पेशंटवरती किंवा ज्या हेल्दी लोकांच्यावरती केली जाते त्यांना सोसायटीमध्ये समाजामध्ये फ्रीली सोडलं जातं आणि सांगितलं जातं की तुम्ही फ्रीली मुवमेंट करा आणि चेक केलं जातं की हे समाजामध्ये गेल्यानंतर किंवा जिथं हा व्हायरस आहे अशा लोकांच्यात गेल्यानंतर यांना काही इन्फेक्शन होतंय का नाही. आणि हा सगळ्यात अवघड टप्पा असतो, सगळ्यात धोक्याचा असतो आणि अशा टप्प्यासाठी ट्रायलसाठी पेशंट मिळणं किंवा लोक तयार होणं हे फार जोखमीचं काम असतं. आणि सुदैवानं संपूर्ण जगातून फक्त ऑक्सफर्डच्याच नाही तर सर्व लसींना लोकांनी उत्स्फूर्तपणे अगदी प्रतिसाद दिला. मी ऑक्सफर्डमध्ये जॉईन झालो सप्टेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये मी येतात त्यावेळी ऍक्च्युली मी रजिस्ट्रेशन केलेलं होतं मी स्वतः, पण दुर्दैवानं तोपर्यंत ऑक्सफर्डचं जे हॉस्पिटल आहे तेथील सर्व ट्रायलसाठीचे जे पेशंट होते त्याचं रिक्रुटमेंट झालेलं होतं, त्यामुळे आम्हाला म्हणजे ट्रायल घेता आली नाही. आणि आता इथल्या ट्रायल संपलेल्या आहेत हॉस्पिटलच्या थर्ड स्टेजच्या संपूर्ण ट्रायल झालेल्या आहेत आणि त्यांनी तो डेटा सुद्धा ब्रिटिश सरकारला सबमिट केलेला आहे. सर, इथे आपल्या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा प्रचंड प्रतीक्षा आहे की लस नेमकी केव्हा येणार.
आत्ताच ICMRचं एक विधान आलं की भारतातली कोरोना रुग्णसंख्या जर का आटोक्यात राहिली, नियंत्रणात राहिली, तर काही सगळ्यांनाच सरसकट लस देण्याची गरज कदाचित भासणार नाही. तर खरंच हे परवडू शकेल का की काही ठराविक सॅम्पललाच लस द्यायची, बाकीच्यांना द्यायची नाही, आणि तसंच पुढे जाता येईल आपल्याला? ICMR म्हणते ते बरोबर आहे. आपल्याला सर्वांना लस द्यायची गरज लागणार नाही. सुरुवातीला मात्र हेल्थ वर्कर, पब्लिक हेल्थ वर्कर आणि प्रायव्हेट हेल्थ वर्कर टप्प्याटप्प्याने त्यांना द्यावं लागेल, कारण त्यांनाच इतरांना लसीकरण करायचं आहे. मात्र पूर्णतः लस दिलीच जाणार नाही असं होणार नाही. जे ओल्ड एज मधील लोक आहेत, ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, हाय रिस्क म्हणतो आपण, असे जे पेशंट आहेत त्यांना मात्र द्यावीच लागणार. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं मग पब्लिक सर्वंट असतील, पब्लिक ऑफिशियल्स असतील, यांना दिली जाईल, आणि सगळ्यात शेवटी तरुण लोकांना, आणि सगळ्यात शेवटी मग लहान मुलं मला वाटते सगळ्यात लास्टला असतील, किंवा तरुण आणि लहान मुलांचा गट हा सगळ्यात शेवटी ठेवला जाईल. जो इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, प्रोटोकॉल कोरोना व्हायरस व्हॅक्सिनसाठी जो डेव्हलप करायचा चाललाय, तो याच प्रकारे आहे. सर, एक प्रश्न पडतो की इतकी मोठी टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह आहे, इतके सगळे शास्त्रज्ञ त्याच्यावरती काम करतायत, लस कुठून कुठून परदेशातनं आणली जाणार आहे, मग इतक्या कमी किमतीमध्ये ही लस भारतामध्ये उपलब्ध होणार असं कसं सांगितलं जातं? म्हणजे 500 ते 1000 रुपये, किंवा बाहेरच्या लसींची किंमत अर्थात एक 3000 फार फार तर अशी सध्या समोर येते. तर कसं काय इतकं मोठं तंत्रज्ञान, इतक्या शास्त्रज्ञांची मेहनत आणि लस इतक्या कमी किमतीमध्ये? याची स्टोरी फार छान आहे, आणि मी एबीपी माझाच्या माध्यमातून सरकारला सुद्धा विनंती करतो की सरकारनं बेसिक सायन्समध्ये, रिसर्चमध्ये फार मोठी मदत केली पाहिजे रिसर्चरना. त्याचा फायदा काय होतो बघा, की ऑक्सफर्डमध्ये ज्यावेळी ही लस शोधली गेली त्यावेळी ऑक्सफर्डचे जे सायंटिस्ट आहेत त्यांची स्वतःची कंपनी होती, आणि त्यांच्या कंपनी थ्रू ही व्हॅक्सिन आणायचा प्रयत्न चालला होता. पण ऑक्सफर्डच्या अदर सायंटिस्टनी त्याला विरोध केला आणि म्हणाले की आपण जे लसीसाठी संशोधन करतो त्याला जो फंड मिळतो आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळतो, म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधून मिळतो. आज सर्वसामान्य लोकांना प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. अशा वेळेला आपण फायदा मिळवणं चुकीचं आहे. तर आपण अशाच कंपनीशी करार करू जे नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे ना नफा ना तोटा, अशाच कॉन्ट्रॅक्टवरती लस जगामध्ये वितरित करतील. सुरुवातीला काही कंपन्या याला तयार नाहीत झाल्या. जवळपास एप्रिल मे मध्ये त्यांच्या बऱ्याच कंपन्यांशी बोलणी चालू होती, तयार नाही झाली. शेवटी ॲस्ट्राझेनिका ही तयार झाली की आम्ही ना नफा ना तोटा याच अटीवर संपूर्ण जगामध्ये, मग ते UK, युरोप पासून आफ्रिका, इंडिया आणि जे काही असतील ते, यांना ना नफा या ना तोटा या अटीवरच लस देऊ. कारण ज्याच्यासाठी संशोधनासाठी जो सगळा पैसा मिळालेला होता हो इनडायरेक्टली टॅक्स पेअरचा पैसा असतो, त्यामुळे त्यांच्याकडून पैसे घेऊन पुन्हा विद्यापीठ किंवा मोठ्या कंपन्या करण्यापेक्षा त्यांना डायरेक्ट बेनिफिट दिला जाईल. त्यामुळे लसीची किंमत सगळ्यात कमी राहिली आणि कॉम्पिटिशन सुद्धा झालं. ऑक्सफर्डनं ज्यावेळी हे जाहीर केलं की असं आम्ही आणत आहे, त्यावेळी फायझरनं सुद्धा 2 दिवसापूर्वी इथं सुद्धा जाहीर केलं युरोपमध्ये की आम्ही सुद्धा ना नफा ना तोटा या अटीवरच लस देणार आहोत. फायझर ही मात्र जगातील सर्वात मोठी ड्रग्ज किंवा वॅक्सिन मधली मॅन्युफॅक्चरिंग मधली मोठी कंपनी आहे. त्यांनी सुद्धा जी लस विकसित केलेली आहे त्याच्यामागे जर्मन सायंटिस्ट आहेत. मॉडर्नाची जी लस विकसित होते त्याच्यामागे अमेरिकन सायंटिस्ट आहेत. पण त्या मोठ्या खाजगी कंपन्या आहेत ज्या नफाच बघतात. मात्र सध्या कॉम्पिटिशन आणि ऑक्सफर्डने एक मी म्हणेन एक ट्रेंड सुरू केला की अशा वेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा सोसायटी आणि ज्यांच्याकडून डायरेक्ट बेनिफिट आपल्याला मिळाला अशांचाच विचार करायला हवा, आणि आपल्या अशाच अटीवरती लस येते. अच्छा सर, अगदी आजच ना इंटरपोलचा एक अलर्ट सुद्धा आला, इंटरनॅशनल अलर्ट आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या पायरसीच्या बाबतीत ऐकतो, पण जेव्हा आता कोविड-19चं वॅक्सिन येणार आहे तेव्हा बोगस वॅक्सिन पासून सावध रहा अशी एक सूचना त्यांनी विविध देशांना केली आहे. तर बोगस वॅक्सिन हा काय प्रकार असतो आणि किती मोठा धोका आहे त्याचा? बोगस वॅक्सिन म्हणजे काय असू शकतं? एक सलाईन वॉटर तर देऊ शकतील, किंवा कंटामिनेटेड वॅक्सिन सुद्धा असू शकतं, किंवा दुसरं कुठलं तर वॅक्सिन जे याच्यापेक्षा स्वस्त असेल असं देतील महाग किमतीत. पण मला नाही वाटत की ऑक्सफर्ड किंवा जरी फायझरच्या ज्या वॅक्सिन्स आहेत त्या फार स्वस्त आहेत. त्यामुळे बोगस वॅक्सिन म्हणजे काय असेल तर सलाईन वॉटर किंवा आपलं नॉर्मल वॉटर सुद्धा देतील लोकांना. आणि याचा मात्र खरं आहे, इंटरपोल म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना सुद्धा हा माहिती आहे की असं होणार, आणि त्यासाठी मात्र टास्क फोर्स आपल्याला निर्माण करावा लागेल. जसं आपण दिवाळीच्या वगैरे सणाच्या काळात आपण जसे अन्न प्रशासन जसं टास्क फोर्स असतं, तसंच लसीसाठी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी गव्हर्नमेंटचं टास्क फोर्सची गरज लागेल. आणि
आपल्याकडे याचा धोका मात्र जास्त आहे. आपल्याला अनुभव आहे आपल्या भूतकाळात आपल्याकडे बऱ्याच भेसळी वगैरे होतात दुधापासून अन्नापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये. तर आपल्याला याची फार टास्क फोर्स निर्माण करण्याची गरज लागेल आणि लवकरात लवकर केलेली फार फायद्याचं पडेल. अगदी बरोबर आहे. खूप अलर्ट राहावं लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वॅक्सिन तयार करण्यामध्ये आघाडीच्या कंपन्या आहेत, मॉडर्ना आहे, फायझर आहे, रशियाची कंपनी आहे, कोविशिल्ड आहे. तर या सगळ्या जण असे दावा करतात की आमची लस इतके टक्के प्रभावी आहे. कोण म्हणतं 90%, कोण म्हणतं 75%, कोण म्हणतं 45%. तर ही टक्केवारी कशावरनं ठरवली जाते आणि आतापर्यंतची सगळ्यात प्रभावी लस कुठली ठरलेली आहे? ही जी टक्केवारी असते ती थर्ड फेजच्या ज्या ट्रायल्स असतात त्याच्यामध्ये जे पेशंट रिक्रूट केले जातात त्याच्यावरून ठरवलं जातं. समजा 100 लोकांना जर दिली तर त्यातील 50 लोकांना लस दिली जात नाही. काहीतरी सलाईन वॉटर किंवा असं काहीतरी दिलं जातं, त्याला प्लॅसिबो म्हणतात आणि ते कंट्रोल असतं आणि त्यातून मॉनिटर केलं जातं की लस इफेक्टिव्ह आहे का नाही. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला अगदी डॉक्टरकडे जाऊन आल्यास इंजेक्शन गोळ्या न घेता डॉक्टरचा सल्ला घेतला तरी बरं वाटतं, कारण ही आपली एक मानसिक अवस्था असते. लसीसाठी सुद्धा तसं होतं. अशा मानसिकतेतनं आपली प्रतिकारशक्ती सुद्धा डेव्हलप होत असते. त्यासाठी ते लसीसाठी अशा कंट्रोल्स वापरतात. त्यातून ते जाहीर करतात की आमची लस किती टक्के चांगली आहे किती नाही. आता सध्या जी सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे ते मॉडर्ना आणि फायझर यांनी 95% क्लेम केलेला आहे. ऑक्सफर्डनं जो पहिला युके साठी जो त्यांचा क्लेम आहे तो 90%चा आहे आणि इतर आहे ब्राझीलमध्ये झाले ते त्यांचे 65 वगैरे आहे. पण ते पुन्हा एकदा ट्रायल घेत आहेत US मध्ये. सरासरी ऑक्सफर्डचे सुद्धा 90%च्या आसपास फायनल रिझल्ट येतील. जी रशियाची लस आहे त्यांचे सुद्धा 90%च्या वरती त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत. फक्त त्यांचा रशियाचा जो डेटा आहे त्यामध्ये नक्की किती पेशंट त्यांनी रिक्रूट केले होते लसीकरणासाठी ते अजून जाहीर झालेलं नाही. पण काही त्यांचे ऑफिशियल सांगतात की त्यांनी 10,000 हेल्थ वर्करना ऑलरेडी लस दिलेले आहे, पण त्यांनी तो डेटा इन्क्लूड केलेला नाही. इंडियामधील ज्या दोन आपल्या इन्स्टिट्यूट्स ज्या लस डेव्हलप करतात, जे भारत बायोटेक आहे आणि अजून एक रशियाची सुद्धा, त्याच्या थर्ड फेजच्या ट्रायल आत्ता सुरू झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे इंडियासाठीचे रिझल्ट आलेले नाहीत. ऑक्सफर्डची जी लस सिरम डेव्हलप करते त्याचे सुद्धा थर्ड स्टेज जवळपास संपत आलेले आहे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन चालू आहे. तर त्याचे सुद्धा रिझल्ट लवकरच जाहीर होतील. इथे महाराष्ट्रात सुद्धा किंवा देशात सुद्धा स्टोरेजेस उभारण्याचं काम सुरू केलं की लस आली की ती साठवणुकीची प्रक्रिया सुद्धा एक खूप मोठी प्रक्रिया असणार आहे. तर काही वॅक्सिनसाठी खूप कमी तापमान, काहींना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तापमान, तसं हे वेगवेगळं तापमान का लागतं वॅक्सिन साठवण्यासाठी? ते वॅक्सिन कशा प्रकारे डेव्हलप, त्याच्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते याच्यावरती सगळं डिपेंड आहे. ऑक्सफर्डची जी लस आहे ती पूर्वीपासून जे आपले पोलिओ लस असेल किंवा इतर ज्या लसी आहेत त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्या टेक्नॉलॉजीवरतीच आधारित आहे. तोच प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळं ते नॉर्मल टेम्परेचरला, आपल्या फ्रीजमधल्या टेम्परेचरला सुद्धा व्यवस्थित ऍक्टिव्ह आहे. फायझरची जी आहे, मॉडर्नाची आहे, त्याची टेक्नॉलॉजी पूर्णतः वेगळी आहे. ज्यामध्ये mRNA किंवा लिपिड्स जे आहेत, म्हणजे आपल्या फॅट जे असतं, फॅट मॉलिक्युल्स, तेच ऍक्च्युली वापरलेत त्यांनी या mRNA डिलिव्हरी किंवा लस डिलिव्हरी करण्यासाठी आपल्या सेल्समध्ये. आणि ते मात्र ऍक्टिव्ह राहण्यासाठी कमी टेम्परेचर लागतं. फायझरचं जे आहे ते -70 आहे, मॉडर्नाचं -20 आहे. आणि आपल्याकडं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, ग्रामीण भागापर्यंत एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण नाही उभा करू शकणार. मी कालच एक न्यूज वाचली की काही दूध डेअऱ्या ज्या आहेत आपल्याकडं त्यांच्याकडे अशा प्रकारची सेटअप असतो, पण तो सुद्धा आपल्याकडे फार कमी आहे आणि तो सुद्धा वापरताना आपल्याला फार लिमिटेशन्स येतील. त्यामुळं रशियाची जी वॅक्सिन आहे ती सुद्धा ऑक्सफर्ड सारखी प्लॅटफॉर्मवरतीच आहे. ती सुद्धा आपल्या फ्रीज टेम्परेचरला ऍक्टिव्ह आहे. तर त्यामुळे आपल्याकडे इंडियामध्ये या दोन वॅक्सिन्स साठी जास्त इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार नाही. अगदी आपल्या खेडेगावातील जे जिल्हा परिषद किंवा अगदी जे सरकारी दवाखाने असतात तिथपर्यंत ती लस जाऊ शकेल. हो सर, ज्या वेगवेगळ्या लसी तयार होत आहेत तर त्या वेगवेगळ्या कंपन्यांकडनं, वेगवेगळ्या देशांकडनं विकसित झालेल्या आहेत. त्याच्यात काही फरक आहे का आणि तो फरक कसा ओळखला जातो? हो, फरक आहे. आता काही कंपन्या ज्या आहेत त्यांचं कॉन्फिडन्शियली अग्रीमेंट असतं, त्यामुळे ते त्यांची टेक्नॉलॉजी अजून बाहेर जाहीर केलेली नाही की नक्की कोणत्या पद्धतीची त्यांनी प्लॅटफॉर्म वापरलेला आहे लस करण्यासाठी. पण जी आता सध्या ऑक्सफर्ड, फायझर आणि मॉडर्ना या 3 लसींचा प्लॅटफॉर्म मात्र ओपन आहे. सर्व इंग्लिशमधून बऱ्याच भाषेतून तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.
ज्यांची म्हणजे डॉक्टर किंवा या फील्डमधल्या लोकांना ते समजलेलं आहे की नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. काही कंपन्यांचा मात्र कॉन्फिडन्शियली अग्रीमेंट असल्यामुळे त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही, अच्छा. पण नंतर ते समजेल की नक्की कोणत्या लस कशी आहे. आता त्यांच्यामधील फरक ओळखण्यासाठी मात्र फार इन डिटेल सायन्स आणि टेक्नॉलॉजी वापरली जाते, जी सर्वसामान्यांना समजणार नाही किंवा त्याची जास्त गरज पण लागणार नाही. सर, आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे सेकंड वेव्हचा. अमेरिका आपण बघितलं तर आजचीच बातमी आहे की 2700 लोकांचा एका दिवशी मृत्यू झाला. रुग्णसंख्या सुद्धा झपाट्यानं वाढतेय. ब्रिटनमध्ये सुद्धा सेकंड वेव्ह आलेली आहे. इथे भारताचा आपण विचार केला तर काही राज्यामध्ये सुद्धा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तर सध्याची ब्रिटनची काय स्थिती आहे आणि खरंच जगामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता किती आहे? ब्रिटन, अमेरिका, युरोपमध्ये दुसरी लाट आलेलीच आहे. म्हणजे इथं समर जो असतो ऑगस्टच्या दरम्यान, त्यावेळी इथं लॉकडाऊन नव्हतं, सगळे लोक बाहेर होते आणि त्याचा इफेक्ट ऑक्टोबर पासून जाणवायला सुरुवात झाला. नोव्हेंबरमध्ये ब्रिटननं पुन्हा लॉकडाऊन केलेलं होतं. मात्र इथं बस किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्कूल्स चालू होते. आता कालच त्यांनी लॉकडाऊन थोडा रिलीज केलेला आहे, कारण आता ख्रिसमस आहे, त्यामुळं लोक एकमेकांच्या घरी जातील. पण क्रिसमसमध्ये मोठा स्पाइक येईल हे त्यांनी आधीच ओळखलेलं होतं, त्यासाठी त्यांनी 1 महिना आधी पुन्हा लॉकडाऊन केलेलं होतं. तसंच काही फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, पोलंड, स्पेन या देशामध्ये एकदम अचानक मोठे स्पाइक आल्यानंतर त्यांनी सुद्धा असेच निर्णय घेतलेले आहेत. आपल्याकडे सुद्धा दिल्ली, हरियाणामध्ये सध्या असं दिसतंय की तिथं पेशंट फार वाढायला लागलेले आहेत आणि भविष्यामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये आपल्याकडे थोडे वाढलेले दिसतील, पण शेवटी ते आपली जी मॅनेजमेंट असेल त्याच्यावरती सगळं अवलंबून राहील. अर्थात. पण कसं सर, कंट्रोल करतात. हां, आपल्याकडे असे इथे भारतात सुद्धा लोक आता रिलॅक्स झालेत व्हॅक्सिनच्या बातम्या ऐकून ऐकून की अरे हो, लस येते मग सगळं काही नीट ऑलवेल होऊन जाईल. पण लोकांना ना व्हॅक्सिन आणि औषध म्हणजे लस आणि औषध ह्याच्यातला फरक खूप पटकन समजत नाही. तर लस घेतली म्हणजे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित झालात का, असं होतं का? ते तुम्हीच सांगितलेलं जास्त बरं ठरेल. भारतीयांचीच फक्त मानसिकता नाही बाहेर फिरण्याची, रिलॅक्स होण्याची. UK मध्ये सुद्धा लोक अगदी रिलॅक्स आहेत, निवांत आहेत, काही मास्क सुद्धा वापरत नाहीत. सो ही टेंडन्सी, ह्युमन टेंडन्सी सगळीकडे आहे. आता लस घेतल्यानंतर आणि औषध, लस काय असते की एखादा आपल्याला आजार होऊ नये याच्यासाठीची एक पूर्वतयारी असते आपल्या शरीराची किंवा आपल्या प्रतिकारशक्तीची. औषध हे आपल्याला आजार झाल्यानंतर दिलं जातं, कमी वेळामध्ये आपण बरं होण्यासाठी. औषध दिल्यानंतर 100% खात्री नसते की हा आजार पुन्हा होणारच नाही. तो होतो, म्हणजे सर्दी तापला आपण औषध घेतो, वर्षानंतर 6 महिन्यानं पुन्हा होतो. पण लसीचं तसं नसतं. कमीत कमी काही त्याची जे इफिकसी असते काही वर्ष, म्हणजे पोलिओ सारख्या लसीसाठी 10-20 वर्ष, घटसर्पासाठी 10-20 वर्ष, काही फ्ल्यूचे वॅक्सिन आहेत त्याला मात्र 1च वर्ष असतं की त्या काळात होणार नाही. सो लस ही एखादा आजार होऊ नये म्हणून दिली जाते. औषध हे आजार झाल्यानंतर दिलं जातं आणि लस दिल्यानंतरच सगळं नॉर्मल होईल असं नाही. लस हे ओल्ड लोकांना दिल्यानंतर किंवा यंग जनरेशन जरी लस दिले तरी ते सायलेंट स्प्रेडर राहतील, त्यांच्याकडे व्हायरस असेल कमी वेळासाठी आणि तो स्प्रेड सुद्धा करू शकतील. त्यामुळे लस दिल्यानंतर सुद्धा मास्क वापरणं काही दिवसांसाठी गरजेचं असेल, कारण आपल्याला व्हायरसचा अटॅक झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती किंवा लस दिल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती लगेच ऍक्टिव्ह राहत नाही. थोडा वेळ जातो, 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, आणि त्यावेळी आपण आणि त्या 1-2 दिवसातच आपण ऍक्च्युअली व्हायरस स्प्रेड करत असतो. सर, एक अगदी शेवटचा प्रश्न तुमच्या संशोधनाविषयीचा आहे की तुमचं संशोधन आता पुढे काय करण्याचं स्वप्न आहे? कुठलं संशोधन सध्या हातामध्ये आहे? त्याचा कसा फायदा होणार आहे? माझा मूळ जे संशोधन आहे ते कॅन्सरवरती आहे आणि इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये 2 प्रकारचे येतात, एक व्हायरल असतं आणि बॅक्टेरियल असतं. तर मी बॅक्टेरियल डिसीजवरती सुद्धा आहे. बॅक्टेरियामध्ये जे आपल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे काही बॅक्टेरिया असतात की ज्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, सहसा सर्जरी वगैरे झाल्यानंतर, त्याला आपण सेप्सिस म्हणतो. तर असे जे सेप्सिस सारखे जे आजार आहेत, जे ड्रग रेजिस्टन्स बॅक्टेरिया, अँटीबायोटिक रेजिस्टन्स बॅक्टेरिया झालेत, अशा बॅक्टेरियावरती आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय आणि अगदी आम्ही पेटंट सुद्धा फाईल केलंय आणि 2 दिवसापूर्वीच आमचा रॉयल सोसायटीला एक पेपर सुद्धा ऍक्सेप्ट झालेला आहे. तर लेझर टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स आणि अगदी आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा वापरून कॅन्सर इमेजिंग, जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डायग्नॉसिस आणि थेरपीचा, त्याच्यावरती आम्ही काम करतोय. मग ते ब्रेस्ट कॅन्सर असेल, आता सध्या जो माझा प्रोजेक्ट आहे तो लहान मुलांच्यात 1 ते 5 वर्ष लहान मुलांच्यात जो ब्रेन कॅन्सर असतो आणि त्याची सर्जरी करणं खूप अवघड आहे. त्यांना आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी देऊ शकत नाही, कारण आज जरी त्यांच्यावरती ते बरे झाले तरी भविष्यात त्याचे फार साईड इफेक्ट असतात.
तर अशासाठी नवीन टेक्नॉलॉजी, आणि मला अभिमान वाटतो की ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपले भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन, जी 100 वर्षापूर्वी त्यांनी डेव्हलप केलेली एक सी.व्ही. रमन इफेक्ट होता, त्यांचा इफेक्ट वापरून आम्ही ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय. आणि ऑक्सफर्डमध्ये आणि काही आयर्लंड आणि स्वित्झर्लंड अशा शास्त्रज्ञांच्या बरोबर आम्ही काम करतोय. अर्थात सर, आणि तुमचं संशोधन भविष्यात प्रचंड हे मोठं लवकर. आहे आणि तुमच्या संशोधनाचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातनं सुद्धा तुम्ही एबीपी माझाशी बोलण्यासाठी वेळ दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.